हिंगोली शहरातील राष्ट्रवादी भवनात आज महाविकास आघाडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये हिंगोली नगराध्यक्षपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या अर्चना श्रीराम भिसे यांचे नाव जाहीर करण्यात आले। सध्या नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नोव्हेंबर 17 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज महाविकास आघाडीकडून हिंगोली नगराध्यक्षपदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या अर्चना श्रीराम भिसे यांच्या नावांची घोषणा आज हिंगोली शहरातील राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या महाविकासच्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली। अर्चना श्रीराम भिसे या मागच्या नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक राहिलेल्या असून त्यांना नगराध्यक्ष पदांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली। यामुळे हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी उमेदवार मिळाला आहे। अर्चना भिसे या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या बहीण असून हिंगोली नगरपरिषदेत नगरसेवक राहिलेल्या आहेत। यामुळे अर्चना भिसे यांनाही निवडणूक लढविण्यासाठी सोपी असणार आहे। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रभारी साहेबराव कांबळे, शरद पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जिल्हा प्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, शेतकरी नेते वसीम देशमुख, सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील आदी उपस्थित होते। निश्चितच निर्णय घ्यायला थोडा उशीर झाला आणि आम्हाला पण काम करायला थोडा वेळ कमी मिळाला, परंतु हे तिढा सुटला आणि उमेदवारी जाहीर झाली। माझी भगिनी अर्चना श्रीराम भिसे या मागच्या 5 वर्षामध्ये नगरसेवक आहेत आणि तसं पाहिलं तर या नगरपालिकेमध्ये मागच्या 20 वर्षापासून आम्ही नगरपालिकेमध्ये आहोत। या शहराच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत या गरजेची या प्रश्नाची आम्हाला जाणीव आहे, कारण हिंगोली शहरामध्ये जे पाणी पुरवठा होत असलेला आहे ते हिंगोलीमध्ये 365 दिवसाची नळपट्टी भरून घेतली जाते, परंतु 8 दिवसाला एकदा पाणी दिले जाते। हे प्रश्न आम्ही वारंवार नगराध्यक्ष असतील, प्रशासन असतील यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला। हिंगोली शहरामध्ये मोकाट जनावरं फिरतात, त्याच्यामध्ये कुत्रे, डुकरं मागं 15-20 दिवसापूर्वी एक 10-15 कुत्र्याच्या घोळक्यांनी एका महिलेवर हमला केला, पण नगरपालिका काय करते? त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून चालू झालेली आरोग्याची आरोग्याच्या योजना आहेत ह्या सुद्धा कुठं राबवलेल्या दिसत नाहीत। हे झाला विकासाचा किंवा नगरपालिकेत असलेल्या प्रश्नांचा विषय। आणि आता या ठिकाणी जी लढत आहे ही आमची लढत ही शिंदे सेनेशी किंवा शिंदे गटाशी नाही, आमची थेट लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे। आणि ह्या लढतीमध्ये आमचा जो प्रतिस्पर्धी जो आहे शिंदे सेनेचा तो बाहेरचा आहे। त्यानं काय होते, त्याने कळमनुरीचा आमदार खरं पाहिलं तर या हिंगोली नगरपालिकेमध्ये त्याला मतं मागण्याचा कुठला अधिकारच नाही, कारण ज्या कळमनुरीमध्ये तो आमदार आहे त्या ठिकाणी एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे। त्या कळमनुरी नगरपालिकेची तुम्ही अवस्था बघा जाऊन काय, त्या ठिकाणी कुठल्याही पाण्याचा प्रश्न कायम आहे। 8 दिवसाला पाणी एकदा येते, लाईट नाही, रस्ता नाही, रोड नाही। बरं, रोड केले इकून तिकून तर त्याच्यामध्ये पण साठगाठं, त्याच्यामध्ये ते रोड एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचे, कारण याचेच मतदान करायला कळमनुरीचा मतदार वर्ग, ठेके घ्यायला हिंगोलीचा वर्ग, फक्त एक ठराविक लोक, ठराविक आडनावाची लोक त्या ठिकाणी गुत्तेदारी करतात। आणि त्यामध्ये त्या कळमनुरी विधानसभेमध्ये एक नगरपंचायत जी आहे ती नगरपंचायत म्हणजे देवस्थान आहे, खूप मोठं हिंदू धर्माचं श्रद्धास्थान आहे, आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही, कुठलीच व्यवस्था नाही। त्यानं पहिले त्याच्या मतदारसंघामध्ये विकास करावा आणि नंतर हिंगोलीमध्ये मतदान मागावं, हिंगोलीच्या विकासासाठी मतदान मागावं। आणि हिंगोलीच्या जनताच आम्हाला म्हणते की तुम्ही मैदानात उतरा, आम्ही तुमच्यासोबत आहे, कारण की ही गुंडगिरी आपल्याला संपवायची आहे। कारण की व्यापारी दहशतीमध्ये, सर्वसामान्य माणूस दहशतीमध्ये, यांनी अशी दहशत करून टाकली की व्यापाऱ्यांना धमक्या, तुम्ही इकडे आमच्याकडे आले पाहिजे, नाही आले तर तुम्हाला अमकं करू टमकं करू, ही दादागिरी यांनी केलेली आहे। तर ही दादागिरी ना चलवो, आम्ही दादागिरी हिंगोली शहरामध्ये चालू देणार नाही। आमचे जे 34 उमेदवार आहेत या 34 उमेदवाराला जर कोणी धमकवण्याचा किंवा त्यांना कोणी प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशाचं तसं उत्तर दिलं जाईल। त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर इकडं आमच्या जीवाला धक्का राहील।
अशी मी पूर्ण आमच्या 34 नगरसेवकाला हमी देतो. मुद्दे म्हणजे विषय काय की हिंगोली शहरामध्ये यांची दादागिरीचा उच्चांक झालेला आहे. हिंगोली शहर, हिंगोली जिल्हा हे बीडच्या वाटावर आहे. बीडमध्ये जशी यांची दादागिरी, यांची अतिरेक आणि 2 नंबर धंद्याचे किंवा अवैध धंदे बोकाळलेले आहेत, तीच परिस्थिती हिंगोली शहरामध्ये होत चाललेली आहे. आणि हिंगोली शहर हे बीडच्या वाटावर आहे. त्यामुळे हे जर थांबवायचं असेल तर ही आपल्या माध्यमातून हिंगोलीच्या जनतेला मी आवाहन करतो की तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत राहा आणि ही दादागिरी संपवा. खरं राजकारण हेच आहे ना की यांनी आपसामध्ये जसं कोंबडीची झुंज लागते, ही कोंबडी झुंज आहे यांची. कोंबडीप्रमाणे हे झुंजायले आणि लोकांना दाखवायले की आम्ही एकमेकाच्या विरोधात आहे. हे मूळ प्रश्नापासून लोकांना भटकवायलेत. ही यांची एक चाल आहे. या चालीमध्ये सर्वसामान्य माणसानं पडू नये, कारण की या दोन्ही पक्षांनी, दोन्ही आमदारांनी हिंगोली जिल्ह्याचा कुठलाच विकास केला नाही. त्यामुळं यांना हिंगोली शहरामध्ये हिंगोलीच्या मतदारांचं मतदान मागण्याचा कुठलाच अधिकार नाही. तलावकट्ट्याची जी त्या लढ्यामध्ये मी होतो. सगळ्यात प्रथम त्या ठिकाणी ते तलावकट्ट्यातील लोक उठू नये, वस्ती उठू नये म्हणून सगळ्यात पहिले स्टे आणणारा म्हणजे मी. त्या लढ्यामध्ये मी 3 वर्ष लढा दिला आणि त्याच्यामध्ये हायकोर्टात जाऊन स्टे आणला. त्या लोकांचा प्रश्न वारंवार प्रशासनाकडे असेल, नगरपालिका प्रशासनाकडे असेल, महाराष्ट्र सरकारकडे असेल, आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथं सगळ्यात मोठी अडचण नगरपालिकेकडून करण्यात आली. नगरपालिकेमध्ये फक्त राजकारण केलं. कशामुळं? मी मोठा का तू मोठा, हे राजकारण झालं. सगळ्यात पहिले आमची एकच मागणी होती की हिंगोलीच्या नगरपालिकेच्या वतीनं सगळ्यात पहिले त्यांना ती जागा उपलब्ध करून द्या आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपण घरं बांधून देऊ शकतो. आणि आजही तेच विषय राहील. जर या हिंगोलीच्या जनतेने मला जर निवडून दिलं तर सगळ्यात पहिले आम्ही काय करू, ते घरं बांधून देतो, आमकं करतो, हे मी प्रलोभन देणार नाही आणि मी असं सांगणारे पण नाही. पण एक काम करील की हिंगोली नगरपालिकेच्या वतीनं त्या लोकांना सगळ्यात पहिले जागा उपलब्ध करून देईल आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर हिंगोली शहरामध्ये जागा उपलब्ध करून देईल आणि जागा उपलब्ध करून दिल्याच्या नंतर ऑटोमॅटिक त्यांचे सगळे प्रश्न सुटायला मार्ग लागेल. कारण की जागा असल्याच्या नंतर आपल्याला वेगवेगळ्या योजना आहेत. पंतप्रधान आवास योजना आहे, दुसरे घरकुल योजना आहेत. या योजनेतून आपण त्यांना घर बांधून देऊ शकतो. सगळ्यात मूळ मुद्दा आहे त्यांना जागा उपलब्ध करून देण्याचा. ते बाकी सांगतात तुम्हाला घरं देतो, आम्ही करतो. ह्या सगळ्या भूलथाप आहे. या भूलथापाला कोणीही बळी पडू नये. कळमनुरीच्या आमदारानं यापूर्वी आश्वासन दिलं होतं. त्यांनी काय केलं होतं, विधानसभेमध्ये ते प्रश्न मांडून तिथून त्याच्यावर एक समिती स्थापन केली. त्या समितीमध्ये त्यांनी आली, चौकशी झालं. त्या समितीचं पुढं झालं काय पुढं झालं ते आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, ऑडिओ क्लिप काढून दाखवू शकतो. शंभूराजे देसाई का मला वाटतं शिवेंद्रराजे त्या समितीचे अध्यक्षसुद्धा यांनी केले. त्यांनी तिथं मंत्रालयामध्ये प्रश्न केले, ह्या लोकांना घेऊन गेले. काय झालं त्याच्यामध्ये 3 वर्ष होऊन गेले. फक्त समिती कागदावरच आहे, आणखीन कुठं कार्यरती काहीच नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या भूलथाप आहे. आणि त्यानं त्या महादेवाची 100 शपथा घेतल्या. ते महादेव जर खरंच जिवंत असता तर 100 वेळेस मेला असता. त्यांनी स्वतःची शपथ खाल्ल्यानं काय होते, मग आता काहीच होत नाही. त्यानं खोट्या शपथा खायला माहीर आहे. त्यानं स्वतःची शपथ खाल्ली. शपथा खाल्ल्यानं त्याला माहिती आहे काहीच होत नाही. महादेवाच्या 100 शपथा खोट्या खाल्ल्या तर त्याला वाटलेलं स्वतःची जर शपथ खाल्ली तर काय बिघडणार आहे.